थँक्यू डीजे, थँक्यू. चला सेकंड राऊंडच्या ज्या मॅचेस असतील त्यांचे षटके असतील 3. सेकंड राऊंडचे ज्या मॅच होतील त्या 3 षटकांच्या होतील. कोदिवले आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहताय मानगाव. पहिल्या फेरीमध्ये विनिंग झालेल्या या दोन्ही टीम एकमेकांच्या समयमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. दुसऱ्या फेरीमध्ये गावदेव चषक 2024 दुपारच्या सत्रामध्ये जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं, येथील मान्यवरांचं आणि खेळाडूंचं आपण पुनश्च एकदा सहर्ष असं स्वागत करूया आणि पुनश्च जाऊया मैदानाकडे, जिथे आपण पाहताय कोदिवले आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहताय मानगाव. या दोन टीम दरम्यान एक बिग फाईट पाहायला मिळेल, कारण की दोन्ही टीम एक टीमला नॉमिनेट करून मात्र इथपर्यंत पोहोचल्यात आणि आता त्यांच्यामध्ये ही फाईट आपल्याला पाहायला मिळते आहे. 3 षटकांची मॅच असेल. पहिलं षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं असेल, हे देखील लक्षात असू द्या. दोन्ही टीमचे कर्णधार, फार चांगलं आयोजन आणि तेवढंच नियोजनबद्ध ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. वाकसकरांचं आयोजन नेहमी सर्वांच्या चर्चेमध्ये राहिलेलं आयोजन असतं आणि तसंच आयोजन या देखील वर्ष आपण पाहतोय. 24-25चं हे पर्व गावदेव चषक 2024 जे गावदेव क्रिकेट संघ वाकस यांच्या माध्यमातून आयोजित झालेली ही स्पर्धा आणि त्या स्पर्धेसाठी घेतली गेलेली मेहनत, अप्रतिम मेहनत त्यांच्या माध्यमातून 30,000ची स्पर्धा आहे. कोणत्याही क्षणी पाहता असं वाटत नाही आहे, कारण की ही स्पर्धा अगदी तुम्ही घर बसल्या देखील पाहू शकता. KTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या पाहू शकता. थेट प्रक्षेपण. अजिंक्य पवार आणि त्यांची संपूर्ण टीम फार मेहनत घेते आहे. या ग्रामीण खेळाडूंना कुठेतरी प्लॅटफॉर्म मिळावा त्यासाठी मात्र त्यांची देखील मेहनत राहिली आहे. प्रत्येक खेळाडूची रील्स मात्र त्यांच्या माध्यमातून व्हायरल केली जाते. तुमचा चांगला परफॉर्मन्स हे त्यांच्या माध्यमातून कैद केलं जाते. पहिला चेंडू वेगवान तेज सर्राट चैतन्याला मात्र प्रश्न विचारून गेलाय, ज्या चैतन्यानं मागच्या मॅचमध्ये भन्नाट सुरुवात केली होती, एक फ्लाइंग स्टार्ट मिळवून दिला होता. त्या चैतन्याच्या विरोधामध्ये पहिला चेंडू निर्धाव फेकला आहे तो गोलंदाज यतीशने. हे बॅटल आता पाहण्यासारखं असणार आहे, कारण की यतीशच्या समोर आपण पाहतोय तेवढं तगडं आव्हान आहे ते चैतन्याचं. यावेळी फुलटॉस होता, फ्लिक केलाय, समोर क्षेत्ररक्षक आहे, थांबवलंय स्वतःला. सिंगल धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ती देखील कंप्लीट. फेकी थोडीशी आपल्याला खराब पाहायला मिळाली. वेगवान पद्धतीची फेकी असती तर कदाचित चित्र वेगळं देखील पाहायला मिळालं असतं. 2 धावा या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतील. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ समाप्त झालाय. 3 षटकांची मॅच आहे. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पाहायला मिळतंय. बरंच काही या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. हेलिकॉप्टर उडवायचा होता, एलिव्हेशन नाही आहे. क्षेत्ररक्षकानं चुकी केली आहे आणि झेल सोडली आहे ती चैतन्याची. इथे त्याला मात्र जीवदान मिळालं आहे. चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील 4 धावा. आलाय चौकार. हे सातत्यानं झालंय. खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षणामध्ये तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल. क्षेत्ररक्षणामध्ये तुम्हाला आता मात्र प्रयत्न करावे लागतील. गोलंदाज आपले प्रयत्न करतायत, ते तुम्हाला संधी उपलब्ध करून देत आहेत. चैतन्यासारखा फलंदाज अगदी लवकरात बाद झाला असता, परतीचा प्रवास त्याला करावा लागला असता, परंतु त्याला मात्र इथं जीवनदान दिलंय. धावसंख्या आता जाऊन पोहोचली 4च्या साह्यानं आपण पाहताय. 6 धावा धावफलकावरती. वेगवान पद्धतीचा चेंडू, अपील तंत्राचा वापर केला जातोय. सातत्यानं अपील केली जाते. हे करणं फार गरजेचं आहे. फलंदाजांवरती दबाव टाकण्यासाठी मात्र हे केलं जातं. ज्यावेळी गोलंदाज मात्र चांगली गोलंदाजी करत असतो त्यावेळी अपील तंत्राचा वापर सातत्यानं होतं. फलंदाजांना थोडंसं मागे टाकण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जातं आणि तेच आता मात्र आपल्याला पाहायला मिळतं आहे. ते कोदिवली टीमच्या माध्यमातून. कोदिवली टीमनं मात्र वाकस टीमला मात्र पराभूत केलंय. हा देखील फटका हवेमध्ये. क्षेत्ररक्षक वेगानं धावतायत, तिथे मात्र पुनश्च झेल ड्रॉप होते. 2 धावा कंप्लीट झाल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न थांबवलं जात आहे. होणार नाहीये. चैतन्याला माहिती आहे, त्याने लगेच नकार दिलाय.
आणि रोशनला मात्र त्याने थांबवलं. 2 धावा इथे कंप्लीट झाल्या. 2 धाब्याने धावफलक आता जाऊन पोहोचतंय. 8 धावा धावफलकावरती. प्रयत्न दोघांकडून चालू आहे. चैतन्य देखील मोठे फटके मारतोय आणि त्याला थांबवण्याचं काम यतीशच्या माध्यमातून देखील केलं जात आहे. हा देखील फुलटॉस समोरच्या दिशेनं अगदी व्ही शेपमध्ये. क्षेत्ररक्षक अगदी दूरवरून आलेत. तिथे थोडंसं पडतायत, धडपडतायत, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण यावेळी पाहायला मिळालं. मिळतील फक्त 2 धावा. षटक क्रमांक पहिला या ठिकाणी समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती बिनबाद 10. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळते मानगाव टीम आणि मानगाव टीमची 10 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त सुरुवात पाहायला मिळते आपल्याला मानगाव टीमकडनं. मागच्या मॅचमध्ये 5 चेंडूवरती 5 चौकार याच फलंदाजानं मारले होते, परंतु यतीशने त्याला थांबवलं. 2 झेल देखील त्याच्या सुटल्यात. नाही तर त्याला देखील परतीचा प्रवास करावा लागला असता. परंतु क्रिकेट हे जरतरवरती निर्भर नाही आहे, परंतु जरतर शिवाय क्रिकेट देखील नाही आहे, हे देखील तेवढंच खरं आहे. आनंद हा गोलंदाज आला. दुसरं षटक हाताळण्यासाठी कोदिवले टीमकडनं. डावकऱ्याचा हा गोलंदाज वेगवान, तेजसरार व्हेरिएशन आहे. पहिल्याच मॅचमध्ये फार चांगली कामगिरी आनंदची राहिली होती. तोच आनंद आता दुसरं षटक घेऊन पुनश्च गोलंदाजी ट्रॅकवरती त्याच्या समोर आपण पाहतोय. रोशन ज्यांना अद्यापपर्यंत पाहतोय आपण एकही चेंडूचा खेळ केला नाहीये. इथे मात्र फुलटॉस चेंडू होता. संधी आहे इथे मात्र चुकीचा एंड निवडला. फेकी जर का नॉर्थ स्ट्राईक एंड वरती झाली असती तर चैतन्याला इथून परतावं लागलं असतं, परंतु क्षेत्ररक्षकाचा लक्ष असणं गरजेचं. नो बॉल, ओ स्टेप. नो बॉल आहे, ओ स्टेपिंग. अंपायरचं लक्ष अगदी तीक्ष्ण आहे. आमचे राजेंद्रजी वैखिरे आणि स्क्वेअर लेग अंपायर धीरज घोसालकर. फार चांगली अंपायरची भूमिका त्यांच्या माध्यमातून पार पाडली जाते. नो बॉल आलाय, त्याच्यावरती 2 धावा, एकंदरीत 3 धावा धावफलकावरती ॲड केल्या जातील. पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय हो स्टेपिंगचा नो बॉल इथे मात्र घोषित करण्यात आलाय. चांगली अंपायरिंग, चांगली अंपायरिंग. स्पर्धा खऱ्या अर्थानं भरवण्यात आली आहे, परंतु ती स्पर्धेला 4 चांद लावण्याचं काम जर कोण करत असेल ना तर आमचे आयोजक. पुनश्च अगदी अंपायर सांगतायत आणि इथे फलंदाज बाद. कहाणीमध्ये ट्विस्ट. जिथे फक्त रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झाला असता तिथे रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालाय चैतन्य. एक मोठी विकेट मैदानाच्या बाहेर, ज्याला 2 झेलने मात्र जीवदान जरूर दिलं होतं, परंतु आता परतावं लागेल. थँक्यू डीजे, थँक्यू. दुपारच्या सत्रामध्ये संपूर्ण प्रेक्षक वर्गाचं इथे मात्र मन जिंकण्याचं काम आमचे डीजे मास्टरच्या माध्यमातून चालू आहे. त्यांचं देखील विशेष कौतुक करूया. आमचे दीपकजी दुर्गे फार चांगलं डीजे ऑपरेटिंग करतायत. 14 धावा धावफलकावरती. फ्री हिटची संधी असेल अजूनही, फ्री हिट अजूनही असेल. रोशन स्ट्रायकिंग एंडवरती चैतन्याला परतवला. चुकीची कॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली. रोशनचं लक्ष नव्हतं, रोशनचा झेल पकडला, रोशन नाराज होता, परंतु चैतन्याने त्या ठिकाणी स्ट्राईक सोडली होती. इथे मात्र अपील तंत्राचा वापर. अगदी चेंडू पायावरती आदळला आहे, परंतु अंपायर दर्शवतात नॉट आउट. 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. रोशनला मात्र हा चेंडू समजलेला नाहीये, वेगवान होता. डावकुरे हाताचा गोलंदाज आहे, थोडीशी डोकेदुखी तर ठरणारच उजव्या हाताच्या फलंदाजांना, कारण की ज्यावेळी चेंडू डिलिव्हर्ड होतो, ज्यावेळी चेंडू विकेटवरती पडला जातो ना, त्यावेळी अगदी नॅचरल स्विंग त्यांच्याकडे आहे. तो नॅचरल स्विंग मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो.
आणि त्याचाच पुरेपूर फायदा उचलत असताना गोलंदाज आनंद आपल्याला पाहायला मिळतोय. हेलिकॉप्टर एलिव्हेशन नाही अलॉंग दी कार्पेट. हा फटका सिंगल धाव कंप्लीट झाली आहे दुसऱ्या धावेसाठी. आमचे सन्माननीय रोहिदासजी वैखरे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. साहेबांना विनंती आहे की आपण मंचावर या. गावदेव चषक 2024 मध्ये आपलं देखील सहर्ष आणि मनपूर्वक असं स्वागत. खऱ्या अर्थानं स्पर्धा आपली आहे, आपल्या गावाची आहे, आपल्या मानाची, आपल्या सन्मानाची आहे. प्रत्येकाने व्यासपीठावरती या आणि या स्पर्धेचा आनंद घ्या. हा आणि इथे मात्र या स्पर्धेचा आनंद देत असताना अगदी टपली मारली या चेंडूला. चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. रोशनच्या पाठमधून आला षटकार. बावीस धावा धाव फलकावरती. चैतन्य बाद झाला तरी काय झालं, मी अजून मैदानावरती आहे हेच मात्र मैदानावरती दाखवतोय. हा फटका देखील चांगला आहे. बॅक टू द बॉलर. अगदी सरळ व्ही शेप मध्ये थोडंसं फंबल. तोपर्यंत मिळतील 2 धावा. चांगलं क्रिकेट, समजदारीचं क्रिकेट मानगाव टीम कडनं आपल्याला पाहायला मिळतंय. फलंदाज रोशन आणि त्याच्या साथीला आपण पाहताय राजेंद्र. ही जोड साखळी मैदानावरती खेळ करते. 24 धावा धाव फलकावरती. आउटसाइड द लेग स्टंप. वाईट बॉल. 25 धावा. 25 धावा धाव फलकावरती आपण इथून पाहताय. हा देखील ऑन साइडला चांगला फटका. वाईडिश लॉंग ऑनला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग. एकच धाव या चेंडूवरती. राजेंद्र आला आता स्ट्रायकिंग एंड वरती. सव्वीस धावा धाव फलकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. थोडंसं मागडं गेलं हे षटक. हा चांगला चेंडू. हा चांगला चेंडू. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय पडल्यानंतर थोडंसं बाहेरच्या बाजूनं वलन घेतलं. डॉट बॉल आला. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी समाप्ती झाली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत संघाची 26 धावा. 13च्या सरासरीनं धावतोय मानगाव संघ. नेक्स्ट मॅच. नेक्स्ट मॅच आपल्या सर्वांच्या भेटीस येईल. मार्केवाडी आणि त्यांच्या विपक्षामध्ये नेरळ. दोन्ही टीमचे कर्णधार. आपण टॉससाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. मार्केवाडी ब आणि नेरळ. KKC नेरळ आणि मार्केवाडी ब. दोन षटकांचा खेळ समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 26. 13च्या सरासरीनं धावा मात्र जमा केल्या जातात मानगाव टीमकडनं. चांगला टोटल, चांगला स्कोर आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते. 3 षटकांच्या मॅचमध्ये 2 षटकांमध्ये आपण पाहतोय 26 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. जो आनंद ज्यानं मागच्या मॅचमध्ये कमबॅक करून आपल्या टीमला दिलं होतं तो थोडीशी मागडी कामगिरी आपल्याला करताना पाहायला मिळाला. आता तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे आणि गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज साजन.
चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू अगदी पुढे निघून खेळण्याचा प्रयत्न, सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पाठीमागच्या दिशेनं जे वेकंड एरिया आहे तिथे टार्गेट करायचं होतं लॉंग लेग, परंतु तिथे बॅट अँड बॉलचा संपर्क पाहायला मिळत नाही आहे. डॉट बॉल आला आहे. डॉट बॉलने मात्र कोणतंही प्रेशर मात्र येणार नाही आहे कोदुले टीमवरती. सातत्यानं डॉट बॉल टाकावे लागतील. कमी गतीनं टाकला होता. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. फुलटॉस होता. अगदी स्ट्रायकिंग गेंडवरती अचूक फेकी. एकच धाव आली आहे. 27 धावा धावफलकावरती. 2 चेंडूंचा खेळ आत्तापर्यंत समाप्त झाला आहे. 4 चेंडूंचा खेळ अद्यापही बाकी आहे. आता स्ट्रायकिंग गेंडवरती राजेंद्र आणि रोशन नॉन स्ट्राईक गेंडवरती गेला. 4 चेंडूंचा खेळ अद्यापही बाकी आहे. साजन मात्र आत्तापर्यंत चांगली कामगिरी करतोय. ज्यानं 2 चेंडूंमध्ये धावा खर्च केल्या त्या अवघ्या 1. कमी गतीनं टाकलाय चेंडू. हवेमध्ये संधी उपलब्ध करून दिली. क्षेत्ररक्षक आहे इथे मात्र पुढे निघून आलेत, परंतु बॅकअपला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. मिळतील फक्त आणि फक्त 2 धावा. सातत्यानं चुका झाल्यात कोदिले टीमकडनं. क्षेत्ररक्षणामध्ये सातत्यानं चुका झाल्यात आणि त्या चुकीचं आपण पाहतोय ना रूपांतर धावेंमध्ये होत आहे. धावसंख्या वाढली जातीय. चैतन्याला देखील आपण पाहताय 2 झेल त्याच्या देखील सोडल्या होत्या, परंतु तो स्वतःच्या चुकीने बाद झाला. हा फटका चांगला आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. डीप कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण. मिळेल फक्त आणि फक्त सिंगल धाव. चांगलं बॅकअप आपल्याला पाहायला मिळालं दोन्ही क्षेत्ररक्षकाकडून. 30 धावा धावफलकावरती. कौतुक करायला हवं खऱ्या अर्थानं साजनचं, ज्यानं शेवटचं षटक हाताळण्याची जबाबदारी घेतली आणि त्या षटकामध्ये आत्तापर्यंत उल्लेखनीय कामगिरी केली. चांगली कामगिरी राहिली आहे त्याची. कमी गतीनं टाकला होता. समोरच्या दिशेनं अगदी साईड स्क्रीनवरती चेंडू जाऊन आदळतोय. एक टप्प्या अखेर येतोय चौकार रोशनच्या बॅटमधून. थँक्यू डीजे थँक्यू. 34 धावा धावफलकावरती. इनिंगचा शेवटचा चेंडू आपण पाहताय. हा देखील फटका दमदार आहे. ताकद आहे, नजाकत आहे. जाईल लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे. षटकार थँक्यू. चला नेक्स्ट मॅच मार्केवाडी ब आणि KKC नेरल दोन्ही टीमचे संघनायक आपण टॉससाठी या. मार्केवाडी ब आणि KKC नेरल दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या लगेच. 3 षटकांची मॅच आहे. मार्केवाडी टीमचा कर्णधार आणि KKC नेरल टीमचा कर्णधार. KCC नेरल आणि त्यांच्या विपक्षामध्ये मार्केवाडी ब. आमचे सन्माननीय रोहिदासजी वैखरे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल.
रोहिदासजी वैखरे साहेबांचा सन्मान या ठिकाणी आमचे सन्माननीय राजेंद्रजी वैखरे साहेब या ठिकाणी करतायत. टॉस जिंकलाय KCC नेरळ या संघानं. डिसिजन आमच्यापर्यंत पोचवायचं आहे. एक्केचाळीस धावसंख्येचं टार्गेट आहे ते कोदुले टीम समोर. 18 चेंडू आणि 41 धावसंख्येची गरज. 3 षटकांमध्ये तुम्हाला 41 धावा बनवायचे आहेत. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतोय मानगाव टीमनं मात्र बनवला तर 40 धावा आणि 41चं टार्गेट आता मात्र ठेवलं आहे. मोठं टार्गेट आहे कोदुली टीम समोर आणि त्या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोड साखळी मैदानामध्ये दाखल झाली आहे. एक्केचाळीसचा टार्गेट आहे आणि त्या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी यतीश आणि त्याच्या साथीनं आपण पाहतोय साजन ही सलामीची जोड साखळी मैदानामध्ये दाखल झाली आहे. पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाजी मार्कवरती. ब्लॅक स्क्रीनच्या अगदी बाजूनं आपण पाहताय गोलंदाज सागर मानगाव टीमकडनं 41 धावसंख्येचा बचाव करत असताना पहिलं षटकाची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. हे जबाबदारीपूर्वक षटक आहे. या षटकामध्ये बरंच काही आपल्याला पाहायला मिळेल. या मॅचचा रिझल्ट पहिला चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न. टायमिंग आपल्याला प्रॉपर पाहायला मिळत नाही आहे. बाट्याला चेंडू जरूर ब्रश झाला परंतु गॅप मात्र शोधू शकला नाही आहे. फ्लाइंग स्लिपच्या हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. मिळेल फक्त एक सिंगल धाव. मोठे फटके कन्वर्ट करायचे आहेत. आता यतीशला देखील माहिती आहे जेवढे मोठे फटके येतील तेवढा या 41 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मदत होईल आणि त्याच प्रयत्नामध्ये पहिला चेंडू अगदी स्विच हिट करण्याचा प्रयत्न त्याचा राहिला होता. एक धाव आली आहे पहिल्या चेंडूवरती. आता मात्र डावखुऱ्या हाताचा फलंदाज साजन स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन हे डोकेदुखी आहे खऱ्या अर्थानं गोलंदाजासाठी. यावेळी अगदी फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका चौकार. पहिला चेंडू आपण पाहायला गेलं तर सिंगल धाव आली होती परंतु दुसऱ्या चेंडूवरती साजननं प्रति हल्ला चढवला. चौकार आला. 5 धावा धावफलकावरती. ही सुरुवात झाली आहे 41 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी. आउटसाइड डी ऑफ स्टंप. वेगवान पद्धतीचा चेंडू. डॉट बॉल आला. सोडून दिला. चेंडूकडे पाहत राहिला असं वाटलं होतं फलंदाजाला की वाईट जातोय की काय परंतु चेंडूमध्ये वेग होता. पडल्यानंतर अगदी आपण पाहताय यावेळी फिरून मारण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक नाही आहे त्या ठिकाणी. वेकंड एरिया आहे परंतु क्षेत्ररक्षक आले होते परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमारेषेच्या पलीकडे फाईनला आलाय हा चौकार. थँक्यू डीजे थँक्यू. पहिल्या चेंडूवरती सिंगल त्यानंतर चौकार त्यानंतर डॉट बॉल आणि त्यानंतर पुनश्च चौकार. चांगलं क्रिकेट.
पुन्हा एकदा सोडून दिलाय चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंप. अंपायर सांगतात का इट्स अ व्हाईट बॉल. अव्वंतर धाव येईल. 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील या अव्वंतरच्या साह्यानं. 2 चौकार, 1 सिंगल, 1 अव्वंतर अशा 10 धावा एकंदरीत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 41चा पाठलाग करत असताना सरासरी राखायची, त्या सरासरीपर्यंत जायचं याच प्रयत्नामध्ये सलामीची जोड साकली. यावेळी फुलटॉस होता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. एक धावफलकामध्ये ॲड केली जाईल बाईटच्या स्वरूपामध्ये. अकरा धावा धावफलकावरती. सागर गोलंदाजीसाठी या पहिल्या षटकामध्ये 2 चौकार आपण पाहताय जरूर आले, परंतु कमबॅक देखील त्यांनी केलाय. हा फटका देखील पाहतोय आपण. इथे मिसफील्ड झाली आहे. सिंगल कंप्लीट झाली होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. स्ट्रायकिंग एंडकडे फेकी झाली आहे. तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात. या 2 धावेनं आपण पाहताय धावफलक आता जाऊन पोहोचेल ते 13च्या घरामध्ये. 13 धावा धावफलकावरती. बिनबाद 13 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते पहिलं षटक समाप्तीनंतर. दुसरं षटक प्रगतीपथावरती. गोलंदाजीसाठी आलाय चैतन्य. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच चैतन्य आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या समोर आपण पाहतोय साजन देखील आहे. त्याने देखील मॅन ऑफ द मॅचचा किताब हासिल केला. बेस्ट वर्सेस बेस्ट. पहिला चेंडू पुलर लेनचा हेलिकॉप्टर, परंतु संपर्क आपल्याला पाहिजे तसा पाहायला मिळत नाहीये. ब्रह्मास्त्र वापरलंय पहिल्या चेंडूवरती चैतन्यनं साजनच्या विरोधामध्ये. एक धाव आली आहे. धावफलक जाऊन पोहोचलाय एकाच्या साह्यानं आपण पाहताय. 14 धावा. नेक्स्ट बॉल घेऊन पुनश्च चैतन्य आपल्याला पाहायला मिळतोय. समोर आता आपल्याला यतीश पाहायला मिळतोय, ज्यानं मागच्या मॅचमध्ये कमालीची बॅटिंग केली होती खऱ्या अर्थानं. तो यतीश. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन हेच तर खऱ्या अर्थानं डोकीदुखी आहे प्रत्येकासाठी खऱ्या अर्थानं. हा फटका हवेमध्ये खेचलाय. क्षेत्ररक्षक अगदी वेगानं आलेत आणि इथे मात्र झेल कंप्लीट केला. थोडेसे पुढे जरूर निघाले होते, परंतु मागे थोडीशी जलांग लागत असताना हा झेल कंप्लीट केला आणि विकेट आली आहे यतीशची. तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. बंधू अनुभवी फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले. धावफलक जाऊन पोहोचले 14 धावा धावफलकावरती. 41चा पाठलाग करायचा आहे आतापर्यंत. 14 धावफलकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना हा देखील मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. बॅटच्या व्यवस्थित रडारमध्ये आला नाहीये. आणखीन एक झेल, आणखीन एक विकेट. गेल्या पावली माघारी फिरावं लागतंय बंधू यांना.
बॅक टू बॅक विकेट आली आहे. अजूनही इथून 27 धाब्यांची गरज आहे कोदिवली टीमला. कमी गतीनं टाकला होता, अगदी लॉलीपॉप पद्धतीचा चेंडू होता. इथे कंप्लीट झाले एक सिंगल. तिथे गोलंदाजाला बघा काहीतरी दुखापत झाली आहे. गोलंदाजाला काहीतरी दुखापत झाली आहे. मानगाव टीम गोलंदाजाला दुखापत झाली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 15. अजूनही 26 धाब्यांची गरज आहे.
26 धाब्यांची अजूनही गरज आहे. धाबा झाल्यात 15. 26 धाब्यांची अजून इथून गरज आहे. चेंडू बाकी आहेत. 8 बॉल आणि 26 धाब्यांची गरज आहे. शेवटचे 8 बॉल आणि 26 धाब्यांची गरज आहे इथूनही. नवीन गोलंदाज 8 चेंडू अजूनही 26 धाब्यांची गरज. 15 धाबा धावफलकावरती लागल्या जात आहेत कोदिवली टीमच्या. इथून मात्र चांगली फलंदाजी करावे लागेल. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. मोठे फटके आणावे लागतील. प्रयत्न करावे लागतील. हातपाय हलवावे लागतील. आपल्यातली गुणवत्ता आता मात्र इथे सिद्ध करावी लागेल. ज्याच्यासाठी तुम्हाला मैदानामध्ये उतरवलंय ते आता तुम्हाला मैदानामध्ये सिद्ध करावं लागेल. 8 चेंडू 26 धाब्यांची गरज. नवीन गोलंदाज वापरला जातोय अजय. चैतन्याला थोडीशी दुखापत झाली. इथे मात्र चुकी झाली आहे. चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट आहे. जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाईट +4 या बोनसच्या स्वरूपामध्ये आल्यात 5 धावा. आता मात्र इक्वेशन बदललं जाईल. जिथे 8 चेंडू 26 ची गरज होती या 5 धावा आल्यात. आता 8 चेंडू बनवायचे आहेत ते 21 धावा. 8 चेंडू 21 धाब्यांची गरज आहे. ना दिवाळी ना दसरा बोनसच्या स्वरूपामध्ये या धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. या धाब्यांची गरज होती. नितांत गरज होती. खऱ्या अर्थानं कोदिवली टीमला थोडीशी बॅकफूटवरती होती. परंतु बोनसच्या स्वरूपामध्ये अजयने या 5 धावा दिल्यात. क्षेत्ररक्षकाने देखील थोडीशी चुकी केली आहे. हा चेंडू 21 धाब्यांची गरज. स्ट्रायकिंग गेंदवरती आपण पाहतोय फलंदाज फुलटॉस बॉल. त्याला पाठवलंय लॉंग लेग सीमा रेषेच्या पलीकडे. एक टप्प्या अखेर चौकार. थँक्यू डीजे थँक्यू. मॅच मध्ये नवसंजीवनी निर्माण करणारा, आईन मोक्याच्या वेळी धोक्याची घंटा वाजवणारा हा चौकार साजनच्या बाट मधून आलाय. गरज होती या चौकाराची. अगदी या 2 चेंडूंवरती आहे ना 9 धावा आल्यात. 21 ची गरज होती. आता 15 ची गरज आहे. येणारे 7 चेंडू आणि 15 धाब्यांची गरज. आखूल टप्प्याचा चेंडू त्याच्यावरती हॅमर केलाय. लॉंग लेग सीमा रेषेच्या पलीकडे साजनच्या बॅट मधून आलाय. हा आणखीन एक दर्जेदार उत्तुंग बरी माइटी हिट ब्रँडेड षटकार. थँक्यू. धावसंख्या जाऊन पोहोचले. आपण पाहताय 30 झाल्यात. अजूनही 11 धाब्यांची गरज आहे. 30 धावा धावफलकावरती 11 धाब्यांची गरज आहे. मॅच मध्ये आता कमबॅक केलाय कोदिवली टीमनं. साजन अजूनही मैदानावरती उभा आहे. अगदी एका हाती किल्ला लढवण्याचं काम तो करतोय मैदानामध्ये.
जिथे चैतन्य दुखापत झाली, चैतन्य मैदानाच्या बाहेर आला, त्याच्या जागेवरती अजय आला, त्या अजयवरती आक्रमण केलं. त्या अजयने एक चेंडू खराब फेकला, त्याच्यावरती चौकार आला आणि तिथून मात्र मॅचला कलाटणी मिळाली. साजनच्या बाटमधून एक चौकार, एक षटकार आपल्याला लगेच पाहायला मिळाला. छोट्या छोट्या चुकीनंतर मात्र या मॅचमध्ये कमबॅक करण्याचे प्रयत्न मात्र साजनच्या माध्यमातून झाला. एक चुकी झाली, त्यानंतर मात्र कमबॅक लगेच पाहायला मिळतोय. 6 चेंडू अजूनही बाकी आहेत आणि 6 चेंडूंमध्ये 11 धाब्यांची गरज आहे. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय फलंदाज अभय. राजेंद्र आलाय गोलंदाजीसाठी. आडव्या बॅटमधून हा फटका खेचून काढला. क्षेत्ररक्षक तैनात होता या फटक्यासाठी, परंतु त्याच्याकडनं थोडंसं फंबल झालं. एक सिंगल धाव कंप्लीट झाली. साजनला स्ट्राईकवर आणायचं होतं आणि ते काम आता मात्र अभयच्या माध्यमातून पूर्ण केलं गेलं. 5 चेंडू 10 धाब्यांची गरज. 5 चेंडू 10 धाब्यांची गरज अजूनही इथून मॅच जिंकण्यासाठी. धावसंख्या जाऊन पोहोचले आपण पाहताय. 31 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 41चं टार्गेट होतं. असं वाटलं होतं पहिल्या 2 षटकांमध्ये की कुठेतरी मॅच अगदी मानगावच्या बाजूनं झुकले की काय, परंतु त्यानंतर आपण पाहतोय साजनचं पलटवार आपल्याला पाहायला मिळाला. आता तो स्ट्रायकिंग एंडवरती आहे. आखूड टप्प्याचा चेंडू, त्याच्यावरती हॅमर केले, फटका हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूरवरून आले. सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि दुसरी धाव देखील इथे कंप्लीट झाली आहे. सुरेख रनिंग द बिटवीन विकेट मैदानावरती पाहायला मिळतंय. चित्याच्या सफलाईनं हरणाच्या गतीनं आता धावा कंप्लीट करायच्या आहेत. त्याच प्रयत्नामध्ये आता ही जोडी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतीये. 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात. येणारे 4 चेंडू आता बाकी आहेत आणि धावा बनवायच्या आहेत. त्या 8 धावा धावफलकामध्ये अजूनही पाहिजेत. 33 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 41चं टार्गेट आहे. मानगाव विपक्ष कोदिवले. काय मॅच मैदानामध्ये चालू आहे. प्रत्येकाची नजर या मॅचकडे, प्रत्येकाचं लक्ष लागून राहिलं या मॅचकडे. चांगला चेंडू यावेळी कमी गतीनं पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, संभ्रमात पडलाय. आडव्या बॅटने हा फटका खेचायचा होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी आता कमबॅक करून देतो आपल्या टीमला राजेंद्र. साजन सारखा फलंदाज स्ट्रायकिंग एंडवरती येतो, सेट झालाय. त्याला चेंडू अगदी फुटबॉल एवढा दिसतोय, त्याला देखील थांबवलाय. आडव्या बॅटमधून हा फटका पाठीमागच्या दिशेने फ्लाइंग स्लिपला चुकी झाली आहे. सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. आणि इथे आपण पाहताय एकच धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेताना अभयला मात्र परतावं लागेल, कारण की साजनला स्ट्राईक हवी आहे. गोलंदाजाचं कौतुक करायला हवं, ज्यानं मात्र 2 संधी इथे उपलब्ध करून दिला होता, परंतु 2 बॉलला मात्र झेल ड्रॉप झाला, त्याच्यावरती धावा आल्यात. आता मात्र एकच धाव आली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आपण पाहतोय 34. 2 चेंडू आणि आता इथून बनवायचं आहेत त्या 7 धावा. 2 धावा इथे कंप्लीट झाल्या असत्या साजननी जर का पहिली क्रीज सोडली असती, परंतु तो झेलकडे पाहत राहिला. झेल मात्र निसटल्यानंतर त्याने धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि तिथे फक्त आणि फक्त सिंगल धाव आली आहे. शेवटचे 2 बॉल 7 धाब्यांची गरज. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहताय साजनला, गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहताय गोलंदाज.
सिंगल धाव इथे कंप्लीट झाली आहे. आता शेवटचा चेंडू बाकी आहे आणि बनवायचं त्या 6 धावा. एक चेंडू 6 धाब्यांची गरज कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. आता तुम्हाला या धावा जर का बनवायच्या असतील तर तुम्हाला षटकार मारावाच लागेल. षटकारानंच मात्र ही मॅच तुम्ही जिंकू शकता. तर गोलंदाजानं जर साथ दिली तर मात्र ही मॅच जिंकता येईल कोदिवली टीमला. एक चेंडू 6 धाब्यांची गरज. नवीन फलंदाज मैदानामध्ये सॅकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज परेश. एक चेंडू 6 धाब्यांची गरज. जर्सी नंबर 45 आता तेच आठवावं लागेल ज्याची जर्सी आपण परिधान केली आहे. एक चेंडू 6 धाब्यांची गरज. गोलंदाज आपण पाहतोय राजेंद्र, ज्यानं आत्तापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. शेवटच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. साजन असताना त्याला देखील थांबवण्याची ताकद मात्र या गोलंदाजाकडे आपल्याला पाहायला मिळाली. साजन मात्र सेट झाला होता. साजन या मॅचमध्ये कलाटणी देत होता. एका हातात मात्र त्याने झुंज दिली आहे. मोठे फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले, परंतु त्याला देखील थांबवलं. एक चेंडू 6 धाब्यांची गरज. सॅकिंग एंडला आपण पाहतोय परेश. आडव्या बॅटमधून मारायचा होता, मिस टायमिंग आहे आणि इथे मात्र विजयी झालाय तो मानगाव संघ. थँक्यू डीजे, थँक्यू. मानगाव संघ इथे मात्र विजय झाला, परंतु कोदिवली टीमने फार चांगली कामगिरी केली. शेवटपर्यंत लढले. विजय आणि पराजय कोणाचा होईल हे मात्र सांगणं फार कठीण होतं. शेवटच्या बॉलापर्यंत खऱ्या अर्थाने मॅच गेली. शेवटपर्यंत झुंज दिली. साजननं मात्र फार चांगली कामगिरी केली. शेवटच्या षटकामध्ये धावा येणं खऱ्या अर्थानं अपेक्षित होतं, तिथे धावा आल्या नाही.